1999 साली सगळ्यात मोठ्या माझ्या आयुष्यातला अजून मोठा म्हणजे मोठा टर्निंग पॉईंट म्हणू शकतो, जिकडे मी रोहितला बघितलं. 99 साली 99 साली असं झालं की तिकडे बोरिवली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन आहे, त्यांनी कॅम्प ठेवलेला. जसं प्रबोधनला एप्रिल मेला तसं तिकडे कॅम्प होता आणि तिकडे रोहित प्रॅक्टिस करत होता. आणि त्या लोकांनी अंडर-14, अंडर-12, अंडर-16, अंडर-10 काही टुर्नामेंट ठेवलेलं आणि त्यात अंडर-12ची काहीतरी 10 ओव्हरच्या मॅचेस होत्या. सिमेंट विकेट होते तिकडे. आम्ही पण पार्टिसिपेट केलेलं. शाळेची टीम मी टाकले होते आणि आम्ही अनायसे फायनलला पोहोचलो होतो. आणि त्या आमच्या अगेन्स्ट फायनलला त्या कॅम्पचीच टीम होती. कॅम्पचीच टीम असल्यामुळे रोहित त्या टीममधनं खेळत होता. आमची मॅच चालू झाली, काहीतरी त्यांनी 10 ओव्हरमध्ये 68 रन केले, आम्ही चेस केले. आणि त्यावेळेस मी समोरच बसलेलो. समोर बसल्यानंतर मी रोहितला बॉलिंग टाकताना बघितलं. म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यांनी, म्हणजे जी ॲक्शन होती मला खूप आवडली. म्हणजे मी म्हटलं ना की माझं ते विजन असायचं टॅलेंट स्पॉट करण्याचं. तर पटकन मी मॅच संपल्यानं त्याला बोलवलं, म्हटलं नाव वगैरे विचारलं आणि त्याला सांगितलं तू माझ्या शाळेत आहे आणि तुझ्या पॅरेंटना मला आत्ताच्या आता भेटायला सांग. तर तो म्हणाला माझे पॅरेंट राहतात डोंबिवलीला. म्हणजे तू इथे काय करतोयस? तो म्हणाला माझा काका इथे राहतो, काकांकडे मी राहतो MHB कॉलनीला. तर मी काकांना बोलवलं. तिकडे काका नेमके हजर होते तिकडे, रवी म्हणून. त्यानं मी सांगितलं की तुमचा पुतण्या मला आवडला आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही शाळेत त्याला घेऊन या. 31 मेचा दिवस होता आणि 2 तारखेला मी त्यांना शाळेत बोलवलं. आणि शाळेत ते 2 तारखेला घेऊन रोहितला. मी जे डायरेक्टर त्यावेळेसचे डायरेक्टर योगेश पटेल त्यांना मी सांगितलं की सर ह्या मुलाचं आपल्याला ॲडमिशन करायचं. ठीक आहे, त्यांनी फॉर्म द्यायला सांगितलं. फॉर्म वगैरे घेतला आम्ही खाली आलो. त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न विचारला मला रोहितच्या काकाने की शाळेची फी किती आहे? म्हटलं मलाही माहीत नाही, आपण जाऊन चौकशी करूया. मी काउंटरवर गेलो तर 275 रुपये फी सांगितले. 275 आकडा ऐकल्याबरोबर त्यांनी माझ्या हातात परत फॉर्म दिला. मला म्हणाले सर थँक्यू व्हेरी मच, ॲडमिशन नको आहे. मी म्हटलं तुम्हाला एवढं छान शाळेत ॲडमिशन मिळालं आहे, क्रिकेटची टीम आहे माझी शाळेची, तुम्ही असं काय करताय? तर मला नाही सर आम्ही फी भरू शकत नाही, कारण आता ज्या शाळेत आहे तिकडे 30 रुपये फी आहे. एवढी फी मी कुठून भरणार? मी भरूच शकत नाही, त्याच्यामुळे थँक्यू. तर म्हटलं 2 मिनटं थांबा. मी फॉर्म घेतला, परत गेलो डायरेक्टर सरांकडे सेकंड फ्लोअरला. त्यांना म्हटलं सर तुम्ही हा फॉर्म इश्यू केला आहे, सगळं झालं आहे, फॉर्म वगैरे भरलेलं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं बोला काय प्रॉब्लेम आहे? म्हणाले की मुलगा गरीब आहे, टॅलेंटेड आहे, तर आपण त्याला फ्रीशिप देऊया. मी पहिला मुलगा ज्यासाठी मी फ्रीशिप डिमांड केलेली. सरांनी विचार केला, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, घेतला फॉर्म आणि ग्रँटेड फ्रीशिप. कदाचित त्यावेळेस जर फ्रीशिप त्यांनी दिली नसती, ते म्हणाले असे नाही सर फ्रीशिप वगैरे काही नाही, त्यांना फीस भरायला झालं, तर कदाचित रोहित शर्माने ॲडमिशन घेतलं नसतं. माहीत नाही मला तो खेळला असता की नाही खेळला असता, पण ॲज अ स्कूल क्रिकेट तर तो खेळूच शकला नसता त्यावेळेस. आणि तो शाळेमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं त्या वर्षी 1999 साली. पण तेव्हा तुम्ही त्याला बॉलर म्हणूनच घेतलं होतं? हो, त्याला ऑफ स्पिनर म्हणून मी घेतलं. आणि कसं होतं नवीन, ही काय गंमत आहे की तुम्ही बॉलरला स्पॉट करता, बॅट्समन करता, तुम्ही बॅट्समनला स्पॉट करता, मग तो बॉलर होतो. शार्दूलच्या बाबतीत उलट झालं. हे म्हणजे शार्दूलवरती आपण येऊ, पण असं झालं की रोहितला पहिल्या वर्षी ज्यावेळेस बॉलर म्हणून घेतलं मी, आमची गाईल शीट टुर्नामेंट लेट असते, त्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिस आमची लेट आहे. नवीन शाळेत त्यावेळेस प्रॅक्टिससाठी ग्राउंड वगैरे तेवढं नव्हतं. एक सिमेंट विकेटच होती माझ्याकडे शाळेमध्ये, त्याच्यामुळे हॅरिसची आमची प्रॅक्टिस संपल्यानंतर आम्ही गाईलची प्रॅक्टिस झाली. आणि माझं कसं आहे की मी बॉलर्सला जास्त बॉलिंग करायला लावतो आणि बॅट्समनला जास्त बॅटिंग करणार, त्याच्यामुळे रोहितच्या बॅटिंगकडे माझं लक्षात कधी गेलं नाही. त्याच्यामुळे आणि गाईलच्या पहिल्याच राऊंडला आलो, त्यावेळेस क्रिकेट संपलं त्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय झालं, तो 8वीत गेला आणि 8वीत गेल्यानंतर मी त्याला अंडर-16मध्ये पण घेतलं आणि अंडर-14मध्ये पण, कारण तो सुंदर बॉलिंग ॲक्शन होती, चांगली बॉलिंग टाकत होता असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे त्याला प्रमोट करण्यासाठी हॅरिस शील्डमध्ये पण गेलो. आमची ज्यावेळेस ऑक्टोबरला प्रॅक्टिस चालू झाली शाळेची, मी प्रॅक्टिसला येताना अचानक बाहेरून एक मुलगा मी बघत होतो की जो नॉक करतो आहे बॅटिंग करतो. कारण बेसिकली कोच यायच्या आधी कोणी बॉलिंग टाकत असतो, कोणी कॅच प्रॅक्टिस, कोणी नॉकिंग करतो असं. तसं एकजण नॉकिंग करताना मी पाठीमागून मला दिसला नाही कोण आहे तो, म्हणून मी आतमध्ये आलो. आतमधला अरे तू बॅटिंग करते, कारण बॅट एवढी सुंदरच होती,
वाटत होतं काहीतरी फ्लो चांगला वाटत होता. म्हणून मी त्याला म्हटलं तू बॅटिंग करतो म्हणलं हां ठीक आहे म्हटलं. मग त्याला प्रॅक्टिसमध्ये 8 आणि 9 नंबरला मी बॅटिंग दिली त्या दिवशी. थोडी त्यांनी वाटलं मला काहीतरी बरं, कारण 16मध्ये तो होता त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट पण जात होतं त्याला, पण व्यवस्थित करत होता. मग आम्ही हॅरिस शील्डच्या मॅचला मी त्याला 8 नंबरला 7 नंबरला पाठवलं. त्यांनी 40 धावाची खेळी गेली, चांगली खेळी गेली. पण आम्ही ती मॅच हरलो, म्हणजे पहिल्याच राऊंडला आम्ही हरलो हॅरिस शील्ड. आणि मग गाईड शील्डची जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली त्यावेळेस मी त्याला काय केलं की 3 आणि 4 नंबरला बॅटिंग द्यायला लागलो, वरती बॅटिंग करायला, कारण तो थोडा सिनियर होता, हॅरिस शील्ड खेळलेला होता त्याच्यामुळे. आणि मग प्रॅक्टिस चालू झाली, मग मॅच आली तर माझ्या मनामध्ये काय आलं मला माहीत नाही. अचानक मला वाटलं यार ह्याला आपण ओपनला पाठवूया. मी त्याला म्हटलं तू ओपन करशील, खूप खुश झाला ओपन करतो म्हटलं. ठीक आहे म्हणून जा तू ओपनला जा. आणि त्याला ओपनला आणि त्यावेळेस त्यांनी 140 धावाची खेळी केली. मिनटन त्याच्या आधी मी त्याला, मलाही वाटलेलं की ह्याचे बॅटिंग टेक्निक चांगलं आहे, की मी त्याला म्हटलं तू बॉलिंग तर टाकतोच आहेस पण बॅटिंगवर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांनी बॅटिंगवर जास्त फोकस करायला लागला, मॅक्झिमम वेळ त्यांनी बॅटिंगला द्यायला लागला. आणि त्याचं उत्तर त्यांनी मला दिलंच ना. एवढा मोठा आज इंडियाला म्हणजे जगातला एक चांगला बॅट्समन झाला. तर मला स्वतःबद्दल कधी कधी बरं वाटते की मी जे ते डिसिजन घेतलं त्यावेळेस म्हणजे बॅटिंग वरती करायचं, त्याचा त्यांनी उपयोग केला आणि आज जगातला मोठा खेळाडू झाला. कारण मग तो मुंबई अंडर एज ग्रुपमध्ये गेला, मग तो इंडियासुद्धा एज ग्रुपमध्ये गेला, मग नंतर त्याचा प्रवास मोठा होत गेला. म्हणजे तो 99 साली तुमच्याकडे आला आणि 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. म्हणजे 8 वर्षात त्यांनी एवढी मोठी उडी मारली होती. आणि तो पूर्ण वेळ तुमच्याकडेच होता. तोपर्यंत तो पूर्ण वेळ तुमच्याकडेच होता. म्हणजे वर्ल्ड कप खेळून आल्यानंतरही तो प्रॅक्टिस रेग्युलर करतो, कारण जोपर्यंत तो आमच्या इकडे राहत होता बोरवलीत. मग तो बँड्राला गेल्यानंतर मग तो तिकडे BKCला प्रॅक्टिसला जायला लागला. बरोबर. पण म्हणजे रोहितच्या घरच्यांचं पण तुमच्याबद्दल त्याच्यामुळे तेच असेल ना? हो, कारण रोहितचे आई वडील डोंबिवलीला राहत होते. पण एक चांगली गोष्ट होती की त्यांनी कधीच मला क्वेश्चन नाही केलं की आमच्या मुलाचं काय करिअर होणार आहे काय. कधीच त्यांनी हे नाही केलं, दाखवलं नाही की जो काही विश्वास त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिला होता. आणि मला स्वतःला आता बरं वाटतं की जे मी त्यावेळेस त्याच्याबद्दल डिसिजन्स काही घेतले ते चांगले झाले आणि आज मोठा खेळाडू तो झाला. त्याच्याबद्दल स्वतःलाही मला अभिमान वाटत झाला.